या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण इथं नॉन क्लासचा काय फंक्शन बघतो. त्याला सगळ्यात पहिले फंक्शन आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदाचा कर्ता किंवा क्रियापदाचा कर्ता म्हणतो. आता वाक्यामध्ये दिलेला कोणत्या क्रियापदाचा कर्ता कोणत्या मध्ये दिसतो? समजा असा एखादा वाक्य बघा. What she speaks is true. आता या मध्ये मला सांगा what she speaks is true हे नाउन क्लासचे एक्झाम्पल आहे आणि ते आपल्याला सब्जेक्ट ऑफ द वर्ब आपण सांगतो. ह्या कामामध्ये जो नाउन क्लास आहे तो कुठे आलेला आहे तर what she speaks हा नाउन क्लास आहे आणि त्यामध्ये वाक्यामध्ये फंक्शन म्हणजे काय आहे पूर्णपणे वाक्यामध्ये हे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्याला कर्ता म्हणतात. आणि how he got a job is a question. How he got a job is a question. आता आपण म्हणतो तुला जॉब कसा मिळाला हा खरा प्रश्न आहे. how he got a job असा करायचा. आता आपण मला सांगा नाउन क्लास कुठे येतो how he got a job how he got a job आता नाउन क्लास आहे कारण हा ही सुरुवात एक होती that what why how if whether who when where हे सुरुवात का नाउन क्लास पण तेवढा आपण थांबायचं नाही. हे शब्द परत आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लास मध्ये पण सांगतात किंवा ऍडवर्ब क्लास मध्ये पण येतात. म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे व्हॉट इज द क्वेश्चन तर how he got a job आणि वाक्याच्या सुरुवातीला आले म्हणून हा वाक्यामध्ये फंक्शन काय आहे सब्जेक्ट. सेकंड बघा पहिले क्वेश्चन पाहिला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सेकंड आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय हो क्रियापदाचे कर्म. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब कसं असतं आय नो where she lives एका परीक्षेमध्ये आले आय नो where she lives or I get whatever. आता पाहूया या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ओळखायचा आहे. वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे ते नाउन क्लास आहे पण त्याचं फंक्शन ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल you are supposed to identify the noun clause and then you can take the function. आता सांगा या वाक्यामध्ये नाउन क्लास कोणता तयार होतो करेक्ट I know where she lives हा नाउन क्लास आहे. सेकंड वाक्यामध्ये I get whatever. आता ह्या वाक्यामध्ये नाउन क्लास आहेच पण फंक्शन काय हो सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. इथे सुद्धा सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे. नाउन क्लास आहे जो फंक्शन ऑब्जेक्ट आहे. किती सोपं आहे कळले तर नेक्स्ट बघा थर्ड बघा ऑब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. तर आपण काय म्हणणार सब्जेक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सॉरी तो असं म्हणू शकतो कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट ऑफ वर्ब असं म्हणू शकतो. कॉम्प्लिमेंट ऑफ इथं सब्जेक्ट म्हणून शब्द असतो किंवा वर्ब म्हणून असतो. कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट ऑफ वर्ब कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट ऑफ वर्ब आता वाक्यामध्ये आपल्याला जर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आणखी एक पार्ट आपण मागायला लागेल. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कधी असते त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे टिपिकल रूप आले पाहिजे. टिपिकल फॉर्म्स तर त्या शब्द टिपिकल फॉर्म. आता टिपिकल फॉर्म कोणते आहेत तर तुम्हाला माहिती हे क्रियापद इज आर वॉज वेअर स्टार्टेड आणि हे जर क्रियापद आले तर त्या ठिकाणी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वाक्य असणार सापडतं. जसं सी इज ओल्ड किंवा ही इज पायलट किंवा काही ठिकाणी जे वर्ब्स असतात अशा प्रकारचे वर्ब वाक्यात आले तर ते आपल्याला कॉम्प्लिमेंट प्रश्न सापडते. म्हणजे वर्ब कुठले असतात तर लूक appear feel see become remain turn taste grow
ही जर क्रिया झाली तर त्या ठिकाणी आपल्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असल्याचा शब्द पाहायला मिळतो. एक तर हे वर्ष असे पाहिजे काय लूक अपियर फील सी बिकम रिमेन टर्न टेस्ट ग्रो आणि कीप. फॉर एक्झाम्पल शी इज व्हॉट शी इज. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगा नाव प्लस करून तयार होते हो. शी इज व्हॉट शी इज. नाव प्लस करून तयार होईल व्हॉट शी इज. हा नाव प्लस आहे. म्हणजे फंक्शन काय हो कारण व्हॉट शी इज कोणासाठी आले शी साठी आले म्हणजे हे आपल्याकडे कॉम्प्लिमेंट आहे. और he became what he decided. He became what he decided. या प्रमाणे मला सांगा प्लस कोणते आले what he decided. हा नॉन प्लस आहे. हा नॉन प्लस आहे. जर फंक्शन काय आहे became कोणासाठी आले म्हणजे आपण कॉम्प्लिमेंट आपल्यामध्ये कॉम्प्लिमेंट हे पण काय पुढचं फंक्शन बघा काय म्हणा आपल्याकडे ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणजे काय होतं प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. जसं की आय डोंट बिलीव्ह. आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट ही सेज. I don't believe in what he says. Or the principal was shocked. The principal was shocked. The principal was shocked at what he saw. आता दोन्ही वाक्यामध्ये पहा ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आपल्याला पाहायला मिळते. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणजे काय की ज्या क्लासची सुरुवात प्रिपोजिशन चालते त्या पुढचा क्लास नॉन क्लास त्याला आपण प्रिपोजिशन क्लास पण म्हटलं जातं. प्रिपोजिशन क्लास म्हणजे काय तर प्रिपोजिशन क्लास आपल्याला नाव क्लास म्हणतो पण आपल्याला प्रिपोजिशन क्लास तर म्हणायचं नॉन क्लासचं फंक्शन आपल्याला प्रिपोजिशन म्हणून सांगायचं. सांगा आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट ही सेज. त्याचा नॉन क्लास कोणता आहे आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट ही सेज. व्हॉट ही सेज हा नॉन क्लास आहे पण त्याच्या अगोदर काय आहे इन हे काय आहे प्रिपोजिशन आहे ना म्हणून प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून काम करते. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन हा नाम होता येते का लक्षात. द प्रिन्सिपल वॉज शॉक्ड ॲट व्हॉट ही सॉ. तेव्हा तुम्ही सुद्धा व्हॉट ही सॉ हा नाम प्रकार आहे पण त्याच्यामध्ये ॲट हे काय आहे आणि प्रिपोजिशन आलं आहे. मग प्रिपोजिशन काय प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट आहे व्हॉट ही सॉ. जर आपण ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणतो मग हा नाम प्रकार आहे. येते का लक्षात येते का. नेक्स्ट फंक्शन आहे बघा पुढचं फंक्शन आहे त्या ठिकाणी आहे बघा ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. पुढचं फंक्शन आहे ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाला तू प्रत्यय असते ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. पुढचं फंक्शन आहे ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. जसं फॉर एक्झाम्पल असे काय ऑल वेंट टू सी. ऑल वेंट टू सी व्हॉट हॅड काय झाले हे पाहण्यासाठी सर्व. और I got to know that my students were addicted to the
स्मार्टफोन. आता या दोन लिहितो. All went to see what had happened. And second example, I got to know that my students were addicted to the smartphones. Means some of my students. पहले एग्जांपल मध्ये सांगा. नॉन प्लस करून येतोय. तर या ठिकाणी what had नॉन प्लस आहे. नो डाउट. पण त्याच्याबद्दल काय आहे? टू सी काय लागणार? हे इन्फिनिटिव्ह म्हणणार आहे. इन्फिनिटिव्ह टू सी काय? तर what had infinitive object. I got to know that my students were addicted to the movies. My students were addicted to the smartphones. I got to know that. Not that my students were addicted to the smartphones. नाम आहे. याच्यामध्ये काय आहे? टू नो आहे. टू नो काय आपण सांगते? हे इन्फिनिटिव्ह सांगते. इन्फिनिटिव्हचं हे ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ऑब्जेक्ट ऑफ जीरो. ऑब्जेक्ट ऑफ जीरो. जीरो म्हणजे काय बघा? अनडिपेंडेंट असते. असं सांगतो आपण. फॉर एक्झाम्पल, आय थँक यू फॉर टेलिंग. आय थँक यू फॉर टेलिंग that you will help me. असं काय करणार? I thank you for taking that you will help me. आता या प्रमाणे मला सांगा. नॉन प्लस करून चालू देऊ. that you will help me. आता नॉन प्लस that you will help me. नॉन प्लस पण त्याच्यामध्ये काय आहे? फॉर टेलिंग काय आपल्यामध्ये झिरो आले. फॉर टेलिंग तर दॅट यू विल हेल्प मी. दॅट इज द ऑब्जेक्ट ऑफ झिरो. और फॉर एग्जांपल, he thought by studying that he would get a post. The वाक्य जास्त मोठं झालं. ठीक आहे. He thought by studying he would get a post. यामध्ये नॉन प्लस कोण आलं नाही? that he would get a post. नॉन प्लस. पण by studying आता त्यामध्ये झिरो आणि इकडे आलं. हे झिरोचा ऑब्जेक्ट आहे. झिरोचा ऑब्जेक्ट काय आहे? that he would get a post. हे नॉन प्लस. नामपणे घेतलं फंक्शन आहे. त्या नॉन प्लसचे फंक्शन आहे. त्याने अपोजिशन टू नॉन ऑप्शन. कधी कधी नामास का सर्वनामास आपल्याला नामास का सर्वनामास पूरक म्हणून काम करतो. नामास का सर्वनामास पूरक. तर आपण काय म्हणतो? अपोजिशन किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे चालतं. अपोजिशन टू नॉन प्रोनाउन. अपोजिशन टू नॉन त्याप्रमाणे काम करतो. नामास पूरक म्हणून काम करते. नामासाठी पूरक म्हणून काम करतो. जसं the news that he was arrested was true. The news that he was arrested was true. असे काही एक्झाम्पल आहे. किंवा असे काही एक्झाम्पल आहे बघा. The idea that everyone should get a job. That everyone should get a job is nice. प्रत्येकाला जॉब मिळावा हे आयडिया आयडिया छान आहे. The idea that everyone should get a job is nice. आता अपोजिशन कधी म्हणायचं? तर नामास का सर्वनामास पूरक म्हणून काम करतो. आता पहिल्या कडे पहा. पहिल्या कडे प्लस कुठून आहे? नॉन प्लस. तर that he was arrested.
आणि ह्याच्याबद्दल न्यूज मी काढलेला आहे, नाव काढलं आहे. म्हणजे नामास काय करते हो, ऑपोजिशन म्हणून काम करतो. म्हणजे नामास ऑपोजिशन टू नाउन क्लॉज आहे, ऑपोजिशन टू नाउन आहे. कारण हे नाव कोणासाठी माहिती सांगते, व्हॉट इज द न्यूज, व्हॉट इज द न्यूज दॅट यू आर अंडरस्टँड. म्हणजे न्यूज काय आहे तिथे काय केलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. व्हॉट इज द न्यूज ज्याचं उत्तर सांगतात म्हणजे ऑपोजिशन टू प्लस आहे, ऑपोजिशन टू नॉन म्हणून आपण सांगतो. तसं द आयडिया दॅट एव्हरीवन शुड गेट अ जॉब इज नाईस. त्या ठिकाणी दॅट एव्हरीवन शुड गेट अ जॉब हा नॉन क्लॉज आहे, पण त्याच्या अगोदर काय करायचं का, ते दुसरा नॉन क्लॉज आहे, असला नॉन क्लॉज आहे. पण काय करते वाक्यामध्ये ऑपोजिशन टू नाउन म्हणून काम करते. इथं सुद्धा बघा त्या ठिकाणी द आयडिया हे सुद्धा नाउनच आहे, पण त्या वाक्यात काय काम करते, ऑपोजिशन टू नाउन म्हणून काम करते. व्हॉट इज द आयडिया दॅट यू शुड गेट अ जॉब. आता ह्यामध्ये ऍडजेक्टिव्ह क्लास मध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. यात ऍडजेक्टिव्ह क्लास कसा काय होऊ शकतो, द न्यूज दॅट ही टोल्ड वाज ऍडजेक्टिव्ह क्लास होऊ शकतो. पण ठीक आहे, आपण ऍडजेक्टिव्ह क्लास घेतला, आपण ऍडजेक्टिव्ह क्लास आणि हे शेवटचे फंक्शन आहे का, किती फंक्शन झाले आपले, 7 झाले फंक्शन ना. साने सॉरी आता साने हे 7 होतं ना, हे 7 फंक्शन आणि आणखी किती फंक्शन बघा, 8 फंक्शन आहे. इनडायरेक्ट स्पीच ॲज अ इनडायरेक्ट स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये मी तुम्हाला सांगितले, इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रत्येक वाक्य हे नॉन क्लॉज चे असतं. जसं फॉर एक्झाम्पल she asked him if he loved her. आता हे आपण पहिल्यांदा हे वाक्य समजून घेतलं, इनडायरेक्ट स्पीच कसं आहे, कारण ते आस्क्ड, टोल्ड, सजेस्टेड, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड हे शब्द आले ना तेव्हा ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये असतात. आता she asked him if he loved her, म्हणजे त्या ठिकाणी if he loved her हे काय आलं आहे, इनडायरेक्ट आलं आहे, इनडायरेक्ट स्पीच आलं म्हणून हे नावाचं आहे. आता बघा आपण इनडायरेक्ट स्पीच कसं आलं आहे, जर आपण डायरेक्ट स्पीच मध्ये केलं तर कसं होईल, कसं म्हणतो, शी सेड आस्क्ड आहे म्हणजे आपल्यामध्ये डायरेक्ट स्पीच मध्ये सेड असणार, शी सेड टू ही कॉमन टू गेनर मामा. इफ वाक्य जोडले म्हणजे कसं वाक्य सुरुवात असणार आहे, डू यू. इफ न वाक्य जोडले म्हणजे वाक्य हे वाक्य फॉर्मल क्वेश्चन असणार आहे, डू न जोडलं असणार आहे. डू यू, लव म्हणजे लव आणि हर म्हणजे ही असणार. त्याचं काय केलं, डूचं काय केलं आपण इथं सेट टूचं आस्पेक्ट करू शकतो, डूचं इफ वाक्य जोडू शकतो आणि डू वर्तमान काळ आहे पण इकडं सेड आहे म्हणून काय करायचं, यूचं हे करायचं आणि लवचं लव. तुम्हाला त्या स्पेसचे रूल सगळं माहित आहे. किंवा असं एखादं एक्झाम्पल आहे, द किंग ऑर्डर्ड his men to catch a thief. The king ordered his men to catch a thief. राजाने त्याच्या सैनिकांना, त्याच्या लोकांना आज्ञा केली की चोराला पकडा. The king ordered his men to catch a thief. या ठिकाणी मला सांगा, the king ordered his men to catch a thief. To catch a thief म्हणजे आपलं इनडायरेक्ट स्पीच. म्हणून जे हे वाक्य आहे ते कसं एक्झाम्पल आहे बघा, नॉन क्लॉज एक्झाम्पल आहे. हे सुद्धा वाक्य नॉन क्लॉज एक्झाम्पल आहे की जे वाक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीच म्हणून काम करतात. 6 मला सगळा कॉम्प्लिकेटेड विद्यार्थ्यांना वाटतो, पण मी सगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना हा पाठ समजला असेल.